आज सोमवार 4 मार्च 2024. लूक या पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू नाझरेतकर गावी आला आणि सभास्थानातील लोकांस म्हणाला, मी तुम्हा सत्य सांगतो की कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो की एलियाच्या काळी 3.5 वर्ष आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायल पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यातील एकीच्याही कडे एलियाला पाठवले नव्हते, तर सिदोन प्रदेशातील सारफत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलिशा संदेष्टाच्या काळी इस्रायलात पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, तर सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला. हे ऐकत असताना सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्याने उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कडेवरून त्याला लोटून देण्यास तत्वर नेले, पण तो त्यांच्यामधून निघून गेला. चिंतन. सिरियातील कुष्ठरोगी नामाने ऐकले की अलिशा संदेष्टाद्वारे त्याचा रोग बरा होऊ शकतो. मात्र संदेष्टा अलिशाने त्याला जे सुचविले ते त्याला आवडले नाही. त्याने नापसंती व क्रोध व्यक्त केला. तो जोशाने भरलेला होता, परंतु आयुष्यातील सर्व आनंद अचानक त्याच्यासाठी कडू यातनेत बदलले होते. त्याच्या आजाराने त्याच्या जीवनातील चांगल्या गोष्टीचा उपयोग घेण्याची त्याची क्षमता हिरावून घेतली होती, परंतु त्याला रोगमुक्त व्हायचे होते. यासाठी अखेरीस त्याने देवापुढे पूर्णतः शरणागती पत्करून अलिशा संदेष्टाच्या सूचनेप्रमाणे त्याने यार्देन नदीत 7 वेळा बुडी मारली. तेव्हा त्याची त्वचा गुलाबाच्या पाकळ्यासारखी तुकतुकीत झाली. आपणही मोठ्या अपेक्षेने प्रायश्चित्त कालाला सुरुवात केलेली आहे, पण कदाचित आपल्या जीवनात मोठे बदल न झाल्याने आपण निराश होतो. कदाचित जे नामानचे व येशूच्या स्वकीयांचे झाले. त्यांना चमत्कार पाहावयाचे होते, त्यामुळे आपल्यापुढे काय वाढलेले आहे त्याची किंमत त्यांना कळली नाही. आपणही आपल्या जीवनात बरेच दुर्लक्ष करतो, तरी देव प्रत्येकाला त्याच्या दानाने भरून काढतो. विशेषतः जे प्रामाणिक आहे ते नम्रपणे स्वीकारण्यास आपण इच्छुक असले पाहिजे. नामानप्रमाणे नम्र होऊया आणि आपल्या अनेक पापाबद्दल आणि दुष्कृत्याबद्दल पश्चाताप व्यक्त करून प्रभूकडे येऊन विश्वासाने पुन्हा एकदा त्याच्याकडे वळूया.